कुत्र्यांचं वाढतं प्रमाण असेल, काय नेमकं झालं होतं, काय नेमकी तुमची मागणी? माझी मागणी हीच आहे की सध्या परिस्थितीमध्ये कुठल्या गँगला कोण घाबरत नाही. ते कोयता गँग असेल की चड्डी बॅनियन असेल किंवा वैष्णवीची गँग असेल किंवा दाऊदची गँग असेल, याला कुणाला न घाबरता सध्या दहशत पसरलेली आहे. ती भटक्या कुत्र्यांची दहशत पसरलेली आहे आणि या भटक्या कुत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी सातत्याने मागणी होती. ती मी आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये मांडलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सध्या निर्देश दिलेले आहेत की या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त शासनाने आणि महानगरपालिकेने करावा. आणि आदेश देऊन गेली 3 महिने झाले, त्याच्यात कुठली अंमलबजावणी झाली नाही. म्हणून सरकारला जाग आणून देण्यासाठी आणि यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी त्यांना आज सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. कारण भटक्या कुत्र्यामुळे ज्येष्ठ नागरिक असतील ते एकटे जाऊ शकत नाहीत कुठे, लहान पोरं आहेत ती बिल्डिंगच्या खाली येऊन खेळू शकत नाहीत किंवा चालीच्या बाहेर खेळू शकत नाहीत. आत्ता मी राणे साहेबांशी आमच्या बोललो, ते बोलले त्यांच्या इथे 15,000 लोकसंख्या आहे आणि 6,000 भटके कुत्रे आहेत. तर सांगा लोकांनी जगायचं कसं? माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये 3.5 लाखाची लोकसंख्या आहे आणि 50,000 भटके कुत्रे आहेत आणि लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. श्वानप्रेमीचं माझं पण कुत्र्यांवर प्रेम आहे असं नाही. माझ्या घरी सुद्धा गावी आम्ही कुत्रा पाळलेला आहे. त्या कुत्र्याचं पालन पोषण आम्ही करतो, रस्त्यावर भटकत नाहीत. ह्या भटक्या कुत्र्यांना एक शेड निर्माण करावी, प्रत्येक तालुका वाईज एक शेड निर्माण करावी आणि त्या शेडमध्ये त्या कुत्र्यांना बंदोबस्त ठेवावं, त्यांना चांगली शुश्रूषा द्यावी, त्यांना उपचार करावेत, त्यांच्यावर कुठले आजार असेल त्याच्यावर पण निदान करावं. सध्या राज्यात बिबट्यांची पण संख्या वाढलेली आहे. त्यांना भक्ष्य मिळत नाही, अन्न मिळत नाही, त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये मी त्याच्यापुढे बोलतो ना, ह्या कुत्र्यांना त्याच्यामध्ये ठेवण्यात यावं. श्वानप्रेमींना म्हणावं तुम्हाला काय करायचं, त्यांना किती अन्न द्यायचं तेवढं अन्न द्या, त्यांना कपडे घालायचे कपडे घाला, त्यांना आंघोळी घाला, स्वच्छ ठेवा, सर्व करा. एवढे प्रेमात देऊन त्यांची स्वच्छता करा आणि ते कारण त्याच्यानंतर जे कुत्रे असे असतील, चांगले असतील कुत्रे किंवा काय मारायला टेकणारे कुत्रे त्यांना जंगलात सोडा. भटक्यांचा बिबट्यांचा पण प्रश्न मिटेल, त्यांना पण अन्न मिळेल आणि जनतेचा पण प्रश्न सुटेल. म्हणून मी साहेब मागणी विधानसभेमध्ये मांडली होती. थँक्यू.